सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त लक्की विद्या मंदिरात अभिवादन व सायकल रॅली. पलूस. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस यांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम व प्रबोधनात्मक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षक सुभाष जळस व दिनेश बडगुजर यांच्या हस्ते गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पर्यवेक्षक सुभाष जळस, दिनेश बडगुजर तसेच राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख हिमतराव मलमे यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला व त्यांनी दिलेल्या मोलाच्या विचारांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अभिवादन सायकल रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीतून सत्य, अहिंसा, जय जवान, जय किसान, स्वच्छ भारत, सुंदर भारत, हरित भारत अशा घोषणांचा जयघोष करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पलूस नगरी व परिसरातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व प्रबोधनपर संदेश समाजात पोहोचवला. या अभिवादन रॅलीत तन्मय पागे, आयान कुडचीकर, सिराज दळवाई, समर्थ पाटील, आदित्य जाधव, विराट पाटील, सर्वेश फाळके, आदित्य कांबळे, प्रशांत माळी, पार्थ शिंदे, आयुष बाबर, आर्यन पाटोळे, मुजम्मिल कुलकर्णी, प्रिया चव्हाण, वेदांत शिंदे, विराज चव्हाण, विराज भोसले, वेदांत शेंडगे, वैष्णवी पाटील, साक्षी गर्जे, आराध्या जाधव, दीप्ती कांबळे आदी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमास पर्यवेक्षक पुनाजी साबळे, स्काउट प्रमुख कैलास मडके, एनसीसी प्रमुख प्रमोद सौंदडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास देसाई, राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब प्रमुख हिमतराव मलमे, हनुमंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शिक्षक वर्ग, विद्यार्थी, सायकल प्रेमी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर अभिवादन सायकल रॅली उपक्रमाबद्दल पलूस नगरीतील नागरिकांतून कौतुकास्पद चर्चा होत होती. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी, उपाध्यक्षा सौ आशा पाटील, सचिव धोंडीराम शिंदे तसेच प्राचार्य अनिल सावंत यांनी सर्वांना गांधी शास्त्री जयंती व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप पर्यवेक्षक पुनाजी साबळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. शस्त्र लढाई लढली आणि जिंकली पण हे जागतिक आश्चर्य लक्षात ठेवा. शस्त्राशिवाय लढाई जिंकता येत नाहीत. गांधीजींनी असा चमत्कार करून दाखवला. शस्त्र न वापरता त्यांनी लढाई जिंकली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. फार मोठं योगदान त्यांचं आहे. याशिवाय जागतिक शांततेसाठी सुद्धा खूप प्रयत्न केले. सत्य, अहिंसा, प्रेम आणि सदाचार हा फार मोठा मंत्र त्यांनी जगाला दिलेला आहे आणि त्याच पावलं ठेवून आपला देश आता अग्रेसर होतोय, पुढे जातोय. कदाचित आपला देश जगामध्ये शांती दूत म्हणून निश्चितपणे नाव कमवणार आहे. तसेच आपल्या देशाचे स्वातंत्र्य देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री अतिशय निष्ठावंत आणि कार्यक्षम असे, दिसायला छोटे पण फार मोठं कार्य त्यांनी केलं होतं. त्याचं साधं एक उदाहरण आहे बघा. 10वीला केला एक हिंदीमध्ये एक पाठ आहे त्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी आपला जो शर्ट आहे, कोट आहे, फाटेपर्यंत वापरलाय. शर्ट आतला फाटला म्हणून त्यांनी कोट घातला. शर्ट फाटलेला शर्ट दडवण्यासाठी. एवढंच काय, शर्ट आणखी तुटला फाटला तर त्याचे छोटे छोटे रुमाल तयार केले आणि वापरलेत, पण त्यांनी बळीजाव दाखवलेला नाही. म्हणजे अतिशय काटेकोरपणाने देश कसा चालवावा हे लाल बहादूर शास्त्रींनी आजच्या जी काय राजकारणी आहे त्यांनी शिकायला हवं. एवढीच आपण आता सगळेजण या दोघांना एवढीच आपण जयंती निमित्त हात जोडून विनंती करू शकतो. आपण सगळे असं विचार करू शकतो की त्यांच्या पावला आपण टाकून पुढे नेण्याचा प्रयत्न करूया आणि आपला देश बलशाली बनवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. दिनेश बडगुजर सर हे सुद्धा आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतात. विद्यार्थी मित्रांनो, या देशामध्ये दोन व्यक्ती एकाच दिवशी जन्माला येणं हा सुद्धा योगायोग आहे. महात्मा गांधीजींनी जी काही जीवनमूल्य दिलीत माणसांना, त्याग, अहिंसा, प्रेम, सदाचार या मूल्यांवर आधारित आपला देश उभा राहिलेला आहे. आणि लाल बहादूर शास्त्री मोतीलाल पण कीर्तिमान ते सुद्धा एक शिक्षकच होते. देश कसा चालवायचा असतो सर्वांनी सांगितलं. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी
आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.